सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। लातूरात आंबेडकरवादी आंदोलकांच्या लक्षवेधी घोषणा। लातूर दिनांक 17 डिसेंबर। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी, अमर रहे। भारतीय संविधानाचा विजय असो, अशा विविध घोषणांनी काल दिनांक 16 डिसेंबर रोजी लातूर दणाणून निघाले होते। सरकार आम्हाला घाबरत असून पोलिसांना पुढे करत आहे। परभणीतील सर्व घटना पाहता आंदोलकापेक्षा पोलिसांचा अत्याचार जास्त दिसत आहे, असे परखड मत आंबेडकरवादी संघटनेचे अध्यक्ष साधुभाऊ गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केले आहे। संविधान के सम्मान में डरती है, पुलिस को आगे करती है, या घोषणा तुम्ही दिल्या। का वाटतं तुम्हाला की सरकार तुम्हाला घाबरते? सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ही जी कारण ही घोषणा जी आहेत, पोलीस प्रशासनाने तुम्ही आज व्हिडिओ जे बघत असाल, ही जी पेटवायचं कारण जे काम केलं असतं तर परभणीच्या पोलीस प्रशासनाने केलं आहे। आणि जी तोडफोड जी केली आहे, काही व्हिडिओ जे व्हायरल झालेले आहेत बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये व्हायरल केलेले असेल ते पोलिसांनी लाठीनं काचा फोडलेले आहेत, गाड्या फोडलेल्या आहेत, हे असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। मग ही पोलीस प्रशासनानेच दंगल घडवायचं किंवा फोडलेल्या भीमसैनिकावर हे घालायचं अशी कारस्थान केलेलं आहे। त्याच्यामुळं सरकार आमच्या बौद्ध बांधवाला, दलित संविधानावर प्रेम करणाऱ्या युवकाला वकिली करत असताना तो वकील करणारा पोरगा आहे, चांगला आहे, संविधानावर प्रेम करणारा बाळासाहेब आंबेडकरांचा कट्टर कार्यकर्ता, तो अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारा, त्याचा काम दे त्याला पिशारमध्ये त्याचा कारागारामध्ये त्याचा मृत्यू झाला। या घटनेचा निषेधात म्हणून सर्व लातूरमधील सर्व व्यापारी बांधव, संविधान प्रेम करणारे लातूरमधले सर्व व्यापारी यांना विनंती केली। सगळ्या व्यापाऱ्यांनी साथ दिलं आणि चांगला साथ दिल्यामुळे लातूरमध्ये सगळ्या शांततेत पद्धतीने लातूरमध्ये बंद झालं। सर्व व्यापाऱ्याचं, सर्व लातूरमधल्या सर्व प्रेमी, संविधान प्रेमींनी या ठिकाणी सर्वांनी प्रतिसाद दिल्यामुळे लातूरमध्ये शांतता झालं। या घटनेच्या निषेधात आम्ही सर्व या मागणी आमची आहे की महाराष्ट्र शासनाला जी भीमसैनिक जो मेला त्याचा मृत्यू झाला त्यासाठी 50 लाख रुपये शासनाने निधीमध्ये दिली पाहिजे आणि त्याच्या घरच्याला नोकरी लागली पाहिजे आणि जेवढे भीमसैनिकमध्ये आहेत त्यांच्यावरले गुन्हे मागे घेतले पाहिजे आणि जी आता तात्काळ मध्ये आहेत त्यांना तात्काळ सोडलं पाहिजे। असे अनेक जी कोण संबंधित पोलीस प्रशासन आहे, अनेक याच्या मागे चौकशी, अनेक गोष्टी कोण करायला लावलेत, ह्याच्या अगोदर मोर्चा कोणाचा निघालता, ती माणूस कोण आहे, संविधानावर दगड करणारा, संविधानावर हल्ला करणारा, संविधानाची प्रतिमेची फोडणारा, त्याच्यामागे कोण आहे, राजकीय शक्ती कोण आहे, ह्याचा सुद्धा मास्टरमाइंड कोण आहे ह्याचा सुद्धा शोध लावला पाहिजे। या घटनेचा शोध नाही लावला तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये मोठं तीव्र आंदोलन होईल। लोकांमध्ये राग आहे, संताप आहे, जाणून बुजून टार्गेट केलं, दलित समाजाला टार्गेट करायचं काम करत आहे, तर दलित समाज शांत बसणार नाही। म्हणून एवढंच म्हणतो, लातूरमध्ये शांत वातावरण आहे, शांततेत मोर्चा झाला, एवढंच मागणं करतो। येणाऱ्या सरकारने जर मागण्या पूर्ण केल्या तर अजून भीमसैनिक सर्व पक्ष संघटना बाजूला सारून सर्व एकत्र येऊन ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करतील, एवढंच बोलतो। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।